बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या. प्रकरण 15. कौसल्या पांढरी शुभ्र साडी नेसली होती. कपाळावर कुंकू नव्हतं, केसात फुलं नव्हती. ती संन्यासिनी सारखी दिसत होती. किमान 15 वर्षांनी ती प्रौढ वाटत होती. धुंडीबाच्या खोलीत ती बसून राहायची. तिला मधून वाटायचं रमाबाई सारखी एकतारी घ्यावी, चिपळ्या घ्याव्यात आणि खोलीत बसून विठ्ठलासमोर भजनं गावीत. पण ते तिला शक्य झालं नाही. दुपारी ती जेवली. फक्त ताक आणि भात. धुंडीबा द्यायचा, त्याच्याच खोलीत बसून ती जेवायची. धुंडीबा तिला आपल्या मुलीसारखा जपायचा. आपण खोलीच्या दारात झोपायचा. धुंडीबा कुठेतरी बाहेर गेला होता. कौसल्या अजून झोपली होती. डोळा लागला की ती जागी होती ते तिला कळत नाही. तिला डोळ्यांसमोर खऱ्याखुऱ्या हालचाली दिसू लागल्या. ते स्वप्न आहे की भास आहे हे तिला कळलं नाही. कोणीतरी एक दांडगा अजस्त्र माणूस मंजुनाथ सारखा दिसत होता. पण मंजुनाथ नव्हे. एखाद्या राजासारखा मोठा पायगो रोब गळ्यापासून जमिनीवर लोळत होता. कंबरपट्ट्यात खंजीर अडकवला होता. अर्धवट काळोख होता. मध्यरात्र उलटली असावी असं वाटत होतं. तो डोळ्यातले आगीचे पेटते गोळे फिरवीत क्रुद्ध होऊन पुढे आला. कौसल्या एकदम भीतीने गर्भगळीत झाली. उठून उभी राहिली. म्हणाली, महाराज, हवं तर मला घरातून घालवून द्या, पण मारू नका. आता ते काही नाही. त्याचा आवाज करडा आणि रखरखीत वाटला. आवाजात जाळ होता, धगधगता जाळ. ती कळवळून म्हणाली, आज तरी नको, उद्या मारा. नाही, आत्ताच मारणार. जर अशी धडपडलीस. ती रडू लागली. रडता रडता म्हणाली, एक घटका तरी. आणि वर बघत हात जोडून म्हणाली, एकदा तरी स्मरण करते महाराज. बास, वेळ नाही आता. तो रागाने कडाडला आणि तिला बिछाण्यावर पाडून त्यानं जोरजोराने तिचा गळा दाबला. ती घुसमटली. तिला वाटलं आपले डोळे बाहेर येत आहेत. तिनं सुटण्याची खूप धडपड केली. हातपाय आपटले आणि ती एकदम मोठ्यानं ओरडली. पाहते तर तिथं कोणीच नव्हतं. ती कमालीची भ्याली. तिचं सारं शरीर घामानं निथळत होतं. तोंडातनं रक्त बाहेर आलंय असं तिला भास झाला. तिनं तोंड पुसून पाहिलं. तो लाळेचा थर होता. ओरडल्यामुळे धोंडीबा आला की काय ते तिनं पाहिलं. पण तो जवळपास नव्हता. तिच्या घशाला कोरड पडली. ती उशीकडल्या तांब्यातलं पाणी घटाघटा प्यायली. उठून उभी राहिली. तिनं पांढरा शुभ्र पदर डोक्यावरून घेतला. भिंतीवर टांगलेल्या छोट्याशा आरशात पाहिलं. आरशात तिला वैजयंती दिसली. सात्विक रूपाची, परिपक्व. तिच्या मनात आलं, या वैजयंतीनं मला खूप दिलं. नाटक रंगभूमीवर आलं नाही तरी व्यक्तिशः तिचा खूप फायदा झाला होता. वैजयंतीची ती 4 वाक्ये तिला आठवली. होय, एका भयानक भेसूर स्वप्नातून मी जागी होत आहे. नवीन सुंदर जीवनाच्या पाकळ्या माझ्या डोळ्यांसमोर फुलू लागल्या आहेत. रात्रीच्या गर्भातून नवा प्रकाश उदयाला आला आहे आणि क्षितिजाच्या सिंहासनावर बसून आपले सोनेरी हात पालवून तो प्रकाश मला बोलवीत आहे. जाते मी. तिनं कोणाचा निरोप घेतला कोण जाणे. तिने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नाक घासलं. तिथं उदबत्त्यांची राख पडली होती. त्यावर बोट ठेवून तिनं ते आपल्या कपाळावर ठेवलं. विठ्ठलाच्या मूर्तीवरचं जास्वंदीचं पांढरं फूल उचललं. ते पोलक्यात ठेवलं आणि तशीच ती बाहेर पडली. तिनं बरोबर काही घेतलं नाही.
एक पांढरी शुभ्र रेघ बागेतून बाहेर गेली. थोड्या वेळानं सामानाच्या पिशव्या पाठीवर मारून धोंडीबा आला. आल्याबरोबर आधी आपल्या खोलीकडे वळला. ती पथारीवर झोपली असेल अशी त्याची अपेक्षा. जमिनीवरच एक चटई पसरून संन्यस्त वृत्तीनं झोपायची. ती खोलीत नव्हती. त्याचं काळीज लखलखलं. तो झपाट्याने सगळ्या बंगल्यात बाई बाई अशा हाका मारीत फिरला, पण कुठूनही जाग आली नाही. तो खोलीत विठ्ठलासमोर बसला आणि रडू लागला. थोड्या वेळानं त्यानं एकतारी घेतली आणि रडत रडत भजनं म्हणायला सुरुवात केली. संध्याकाळी मंजुनाथ आला. बूट काढीत बाहेर बसला होता. धोंडीबा आत आला आणि दुःखानं खाली मान घालून राहिला. काय धोंडीबा? त्यानं विचारलं. मी बाजारात गेलो होतो साहेब. तेवढ्यात बाई कुठेतरी न सांगता न सवरता निघून गेल्या. ठीक आहे. त्याला सुटल्यासारखं वाटलं. त्यानं विचारलं, आपलं सामान सुमान घेऊन गेली? नाही जी, सगळं आहे तसंच आहे. ठीक आहे, मग ती येईल. पण काही दिवस लोटले, ती आली नाही. दुपार उलटली होती. रेखानं बापूरावांना फक्त कपभर चहा दिला. नेहमीप्रमाणे खाणं दिलं नाही. अशा प्रकारानं तरी बापूराव कंटाळून जातील की काय याची ती वाट पाहत होती. बापूराव खेळत खेळत चहा प्यायले. रेखा त्यांच्या नाकासमोरून आली आणि आपल्या केबिनमध्ये गेली. रमाबाई बापूराव असताना बाहेरच्या खोलीत येत नसे. त्या रात्री जो प्रसंग घडला तेव्हापासून तिनं बाहेरची खोली सोडली होती. बापूराव बाहेर गेले म्हणजे ती बाहेर यायची. इतर वेळी आतल्या खोलीत बसून राहायची. त्याच खोलीत तिचे देव होते. 2 छोट्या पितळेच्या मूर्ती आणि 2 फोटो. त्यावरती नित्य नेमाने आंघोळ केल्यानंतर फुलं वाहायची. पण थोडा वेळ एकतारी आणि चिपळ्या आवाजवीत भजनं म्हणायची. तिचा आवाज गोड होता. तेवढ्यात आतून धावत शारदा आली. नेहमीप्रमाणे नागडीच होती. गुबगुबीत अंग, पुष्ट मांड्या, वयाच्या मानानं थोराड दिसायची. ती आली आणि समोर उभी राहिली. बापूराव तिच्याकडे हसत बघत राहिले. पूर्वी कधीही न पाहिलेली विलक्षण नवीन गोष्ट पाहत आहेत अशी त्यांची नजर होती. त्याने हाताने खुणा करून तिला बोलावलं. ती त्यांच्या जवळ गेली. लाजणं हा प्रकारच शारदेकडे नव्हता. ती त्यांच्या मांड्यांना अंग घासत उभी राहिली. बापूरावांनी तिला दोन्ही मांड्यांमध्ये धरली आणि तिचा मुखा घेतला. शारदा हसली. त्यांना ते तिचं हसणं मोठ्या बाईच्या हसण्यासारखं वाटलं. अर्थपूर्ण असावं असं. थोड्या वेळानं त्याने तिला गुदगुल्या केल्या. ती हसली. त्यांच्या एकदम लक्षात आलं, तिला असं हसवणं बरोबर नाही. त्या आवाजाने रेखा बाहेर येईल. त्याने तिच्या मांड्यांमध्ये हात फिरवायला सुरुवात केली. मग तिला उचलली आणि आपल्या मांडीवर आडवी झोपवली. तिच्या मांड्यांमध्ये हात फिरवायला लागले. मग त्यांना वाटलं तिथं तोंड लावावं. ते वाकले सुद्धा. तोंड लावणार तोच केबिनचा दरवाजा उघडला गेला. बापूराव! रेखा एकदम आकांतून ओरडली. बापूरावाने एकदम डोकं वर केलं आणि शारदाला जमिनीवर उभी केली. बापूराव, तुम्हाला शरम नाही वाटत? वय काय तिचं? केवढी मुलगी? रेखा मोठमोठ्यानं ओरडली. कोणीतरी मदतीसाठी आसपास जमा व्हावं असं तिला वाटलं. तिने झटक्यानं पुढं होऊन शारदाला ताब्यात घेतलं आणि तिच्या पाठीत धपाडे घातले. तो आवाज ऐकून रमाबाई दरवाजा उघडून बाहेर आली. तिने विचारलं, काय झालं ग? रेखाला काय सांगावं हा प्रश्न पडला. म्हणाली, शारदेला मांडीवर घेऊन तिच्याशी घाणेरडे हलकट चाळे करीत होते. अग, त्या माणसाला चपलेनं मारा, खेटर मारा, त्याला सोडू नकोस.
रमाबाई वेड लागल्यासारख्या ओरडू लागल्या. बापूराव शांत नजरेनं सर्वांना निहाळत होते. बापूराव, तुम्हाला इथं राहू देणं धोक्याचं आहे. तुम्ही ताबडतोब इथनं चालते व्हा. अगं, चालते व्हा म्हणून तो चालता होणार नाही. त्याला खेटर मारा. थांब, मीच मारते, सोडणार नाही, असं म्हणत ती आत गेली आणि बिछाण्याखालची चप्पल हातात घेऊन आली. म्हणाली, निघितनं, निघितनं हलकटा, आणि डोळ्यांपुढून नाहीसा हो, नाही तर खेटर मारणार मी, सोडणार नाही. ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. तिने त्यांच्यावर उगारलेला हात तसाच होता. बापूरावांचा चेहरा निर्विकार होता, होता तसाच होता. तोच तोंड आवळून केलेलं लोचट हास्य, तसेच विस्पारलेले डोळे, ताणलेल्या सुरकुत्या, जडीबुट्टीची गोळी सगळं ते शांतपणे बसून होते. पण रमाबाईनं चंडिकेचं रूप धारण केलं होतं. मग रेखालाही धीर आला. तीही रागारागाने चढ्या आवाजात म्हणाली, बापूराव, निघा तुम्ही, आत्ताच्या आत्ता निघा. बापूराव नाईलाजाने उठले. त्यांनी कपडे चढवले, कमरेला पट्टा आवळत कोट चढवला, टोपी घातली. ते कधीही जावं लागेल अशा बेतानच पथारी गुंडाळून ठेवायचे. ती त्यांनी काखेत धरली. दुसऱ्या हातात पत्र्याची छोटी ट्रंक घेतली आणि ते उभे राहिले. म्हणाले, तिकिटाला पैसे हवेत. स्वतःशीच पुटपुटल्यासारखे ते बोलले. एकदा ही कटकट जाते आहे तर जाऊ दे, या विचारानं रेखानं 50 रुपयांची नोट त्यांच्या अंगावर भिरकावली. ट्रंक खाली ठेवून त्याने नोट उचलली, ती खिशात ठेवली. ट्रंक उचलली आणि कुणाशीच देणं घेणं नाही अशा पद्धतीनं ते बाहेर पडले. रेखा आणि रमाबाई यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. बापूरावांच्या वास्तव्यामुळे खर्च वाढत होता. घरात खाणारी 3-4 माणसं होती. त्या सर्वांचं बापूराव एकटे खात होते. शिवाय त्यांच्या वास्तव्यानं घरात भीती निर्माण झाली होती. रमाबाई घाबरून असायच्या. रेखालाही भीती वाटायची. पण शारदाही त्यांच्या तावडीतून सुटली नाही. याचे सर्वांना आश्चर्य वाटले. आता रेखा रमाबाई सुटल्या होत्या. घरून बापूराव निघाले ते सायंकाळपर्यंत हिल साईडच्या बंगल्यावर आले. फाटकातून बागेत शिरताच त्यांची चौकस नजर भिरभिरू लागली. झोपाळ्यावर मंजुनाथ मंद झोके घेत पीत बसला होता. साधारण 6 अंधार पडला होता. बागेतले दिवे पेटत होते. बापूराव मंजुनाथ बसला होता तिथं गेले. हातातली बॅग आणि काखेतली वळकटी त्यांनी खाली ठेवली आणि समोरच्या सन चेअरवर बसले. आता कुठं निघालात? मंजुनाथच्या उलट्या प्रश्नानं बापूराव क्षणभर गोंधळले. त्यांनी कुठंतरी दुसरीकडे जावं हे सूचित करणारा तो प्रश्न होता आणि त्याचा मथितार्थ बापूरावांच्या लक्षात आला. इथंच आलो होतो, तुझ्या आश्रयाला. बापूरावांनी पड खाऊन जमिनीवर सरपटणारी भाषा वापरली. त्यांचा चेहरा गरीब झाला. तिथनं निघालात? हो. पण तुम्हाला तिथं बरं होतं, शिवानंद होता, आई होती. आई जमून घेते की नाही? बापूराव काही बोलले नाहीत. त्याच्याकडे डोळे फाडून बघता बघता त्यांनी गळ्यातून असा चमत्कारिक आवाज काढला. तिथनं का निघालात? बरोबर जेवायला घालेनात, उपासमार घडू लागली. बापूरावांचा चेहरा तसाच होता. ओठ आवळून धरलेलं हास्य, सुरकुत्या ताणलेल्या, डोळे विस्पारलेले. पिणार का? ते काही बोलले नाहीत, पण चोरटं हसले आणि गळ्यातून हू 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 असा गुटकार काढला. मंजुनाथनं बेल दाबली. धोंडी पाहला. 1 ग्लास आण. तो जाऊ लागला. त्याला थांबवीत मंजुनाथ म्हणाला, आणि हे पहा, स्टोरूम मध्ये झाडून थोडी जागा कर.
एक बाग रिकामा करून घे. हे साहेब तिथं राहतील, त्यांचं हे सामान घेऊन जा. धोंडीबानं बापूरावावर एक पुसटसा कटाक्ष टाकला. त्या क्षणी त्याच्या नजरेत चौकस दृष्टीनं बापूराव पाहत होते. धोंडीबानं वळकटी आणि पत्र्याची ट्रंक उचलली आणि तो मागच्या बाजूनं कोठीच्या खोलीकडे गेला. ही खोली बंगल्याच्या माग, पण बंगल्यापासून वेगळी होती. बंगला स्वतंत्र होता. मुळात ही खोली नोकरासाठी म्हणून तयार करण्यात आली होती, पण धोंडीबा बंगल्यात राहू लागला आणि ही खोली कोठीसाठी झाली. थोड्या वेळानं तो ग्लास घेऊन आला. मंजुनाथनं ग्लास भरला, सोडा घातला. हे करीत असताना बापूराव अधाशासारखे ग्लासकडे बघत होते. विस्की थोडी जास्त घातली असती तर चाललं असतं, असं ते मनात म्हणाले. ग्लास हाती घेऊन त्यांनी तो वर डोक्यापर्यंत उचलला आणि कोणालाही ऐकू येणार नाही अशा आवाजात चिअर्स म्हणाले. पण मंजुनाथचं लक्ष नव्हतं. तो शांतपणे पितच होता. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याकडे इथं फिल्म लाईनमधली मोठी मोठी माणसं येतात. त्यांच्यासमोर तुम्ही यायचं नाही, बंगल्यात फिरकायचं नाही. मागच्या खोलीत तुम्हाला सगळं मिळेल, चहा, जेवण वगैरे सगळं. कुठं बाहेर जायचं असलं तर मागच्या बाजूनं जायचं. हे ऐकताना बापूराव पटपट मान हलवून संमती दर्शवित होते. मध्येच पटकन मंजुनाथनं विचारलं, अजून तो मळकट राजापुरी पंचाच घरी नसता का? ते काही बोलले नाहीत. तोंडात घोट होता. चमत्कारिक तोंड आवळून ते हसले आणि हसता हसता आपले खांदे त्यांनी कानाला लावले. कधीच त्यांनी ग्लास रिकामा करून पुढ्यात ठेवला आणि मंजुनाथकडे अपेक्षेने पाहिलं. त्यानं पुन्हा विस्की ओतली. ते तर्जेने हलवीत होते, विस्की जास्त घालावी म्हणून, पण मंजुनाथ थोडा कंजूषपणेच विस्की घालत होता. सोडा घ्या. त्याने थोडा सोडा घेतला. खूप दिवसांनी बापूराव असं उंची मद्य पित होते. मध्येच त्यांनी बंगल्याकडे बोट दाखवीत विचारलं, कौशल्या आहे ना? या अर्थी त्यांनी पटापट 2-3दा मान हलवली. तो काहीच बोलला नाही. नुसता बापूरावांच्या नजरेत रोखून बघत राहिला. विस्की गळ्याखाली उतरताच बापूराव थोडे बोलू लागले. आता वय झालं, आता भीती वाटते, म्हणून तुझ्या आश्रयाला आलो. शेवटी आपला मुलगा हा खरा. आता आता भीती वाटते, विशेषतः रात्रीची. का? 1-2 घोट एकदम घेत ते म्हणाले, रात्री मध्यरात्रीनंतर 2 ते 3 हा 1 तास महाकठीण. काहीतरी भयंकर सांगत असल्यासारखे त्याने डोळे विस्फारले. ते काहीतरी विश्वाचं रहस्य सांगत होते. इट्स नॉन ॲज वुल्फ्स अवर. वुल्फ्स अवर? मंजुनाथ ही काहीतरी नवलच ऐकत होता. कदाचित खरंही असेल. एकेकाळी ते प्रोफेसर होते, काही रचून सांगणार नाहीत. येस येस, वुल्फ्स अवर मीन्स यू कॅन से भूताचा प्रहार. भूताचा प्रहार. स्टॅटिस्टिक्सवरून आकडेशास्त्रानं हे सिद्ध केलंय की या 1 तासात रात्री 2 ते 3 जास्तीत जास्त म्हातारे मरतात. जास्तीत जास्त लोकांना या 1 तासात मॅसिव्ह हार्ट अटॅक्स येतात. त्यांचे पटापट प्राण जातात. भीती वाटते, भीती वाटते. ते खांदे वर करीत म्हणाले, कुणालाही माहीत नसलेली गोष्ट सांगतो आहे असा त्यांचा आवाज होता. तो भूतांचा प्रहर असतो. घंटानाद होतो. कोणीतरी नाचत ढोल पडवतो. तुम्ही ऐकलात? काय? घंटानाद, ढोल. येस येस. त्यावेळीच यमदूत आपल्या गळ्याभोवती फास आवळत आहेत असं वाटतं आणि जीवाचा थरकाप होतो.
कोणीतरी धरण्यासाठी, मिठी मारण्यासाठी आपलं माणूस जवळ असावा असं वाटतं. मंजुनाथला वाटलं स्वतःबद्दल अनुकंपा निर्माण करण्यासाठी हे काहीतरी रचून सांगत आहेत. तो विचार करीत झोके घेत राहिला. भूतं नाचत आहेत, घंटानाद करत आहेत, ढोल बडवत आहेत, असं दृश्य त्याला दिसू लागलं. त्याला गंमत वाटली. बापूरावांनी ग्लास रिकामा करून ठेवला होता. तो पुन्हा एकदा भरला जाईल म्हणून अपेक्षेने ते पाहत होते. पण मंजुनाथ काहीतरी बघण्यात गुंतला होता. मंद झोके घेत होता. बापूराव त्याच्याकडे विस्फारलेल्या नजरेने बघत होते. एकसारखे बघत होते. चला उठा, मंजुनाथ म्हणाला. बापूराव उठले. त्यांच्यावर विस्कीचा काही सुद्धा परिणाम झाला नव्हता. असले 6-7 ग्लास त्यांनी सहज रिचवले असते. चला या मागच्या वाटेनं जा, तिथंच ती खोली आहे. धोंडीबाला हाक मारा. बागेतल्या दिव्यांचा प्रकाश होता. त्या प्रकाशात ते आड वाटेनं खोलीकडे गेले. धोंडीबा तिथं उभा होता. त्यांनी धोंडीबाकडे मैत्री करण्यासाठी हसत पाहिलं. धोंडीबानं त्यांच्याकडे नजर उचलून सुद्धा पाहिलं नाही. ते खोलीत गेले. खोलीत खूपसं सामान होतं. डबे होते. जमिनीवर कांदे बटाटे पसरले होते. मधोमध जागा करून धोंडीबानं एक बाक ठेवला होता. बाकाच्या खाली त्याची ट्रंक आणि वळकटी ठेवली होती. बागेत थोड्या अंतरावर नळ होता. खोलीतला दिवा खूप मंद होता. बापूराव त्या बाकावर बसले आणि त्यांनी धोंडीबाला विचारलं, कौशल्या आहे ना घरात? काही न ऐकल्यासारखं करून धोंडीबा तिथनं आत बंगल्यात गेला. थोड्या वेळानं तो एक मोठं परातीसारखं दिसणारं ताट घेऊन आला. त्या ताटात सगळं जेवण एकदम वाढलेलं होतं. 5-6 चपात्या होत्या, भाजी, भाताचा ढीग, आमटी, ताकाची वाटी, लोणचं. त्यानं ताट बाकावर ठेवलं. बापूरावांनी ताट घाईघाईनं पाहिलं आणि जाता जाता धोंडीबाला विचारलं, थोडा कांदा आहे ना धोंडीबा? धोंडीबानं न ऐकल्यासारखं केलं. तो बंगल्यात गेला आणि मोठा आवाज करीत बंगल्याच्या मागल्या दरवाजाला त्यानं कडी घातली. बापूरावांना चिंता नव्हती. त्यांनी जमिनीवर पसरल्या कांद्यातून 2 कांदे उचलले आणि ते सोलू लागले. धोंडीबा, पुन्हा दरवाजा उघडून आला नाहीस? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.